चला ताई मावशी, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण सोप्या पद्धतीत आणि घरगुतीच पदार्थात इडली ढोकळा बनवत आहोत. मी याला इडली ढोकळा का म्हटलं ते समोर तुम्हाला दिसेलच. पण जशी साध्या ढोकळ्याची तयारी करतो त्याच प्रकारे या ढोकळ्याची तयारी करायची. हे घरगुती बेसन आहे घरच्या डाळीचं. मी 2 वाटी बेसन घेतलं. त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून असं थोडं थोडं हलवून घेतलं. बघा अशा प्रकारे थोडं थोडं हलवून घ्यायचं. तुमच्याकडे हक्काची बहीण आल्यावर तुम्ही तिला असे छोटे छोटे कामं सांगता का? नक्की मला सांगा. इथे माझी छोटी बहीण ढोकळा बनवत आहे. मी तिला सांगत आहे तसं ती करत आहे. चांगला फेटल्यानंतर थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि पुन्हा हलवून घ्यायचं. मी इडली पात्रात हा ढोकळा बनवत आहे म्हणून याला इडली ढोकळा म्हणत आहे. असं काही नवीन आकाराचं, नवीन प्रकाराचं मुलांना खाऊ घातलं तर ते आवडीनं खातात. नेहमी आपला ढोकळा कुकरमध्ये खाऊन कंटाळी मुलं, म्हणून मी या प्रकारे ढोकळा बनवत आहे. पूर्ण बॅटर एकजीव झाल्यानंतर मीठ टाकून हलवल्यानंतर इनो पुडी त्यात आपण ॲड करू आणि तीही चांगलं बॅटर हलवून घेऊ. बघा अशा प्रकारे बॅटर हे हलवून घ्यायचं. खूप छान खायलाही पौष्टिक असा ढोकळा लागतो. मी इथे हळद टाकण्याचं स्किप केलं. तुम्ही आवश्यक असलं तर टाकू शकता. बघा इडली पात्राला तेल लावून सर्व बॅटर यामध्ये टाकलं आणि 15 मिनटं वाफून घेतलं. बघा 15 मिनिटात खूप सुंदर उत्तम असा ढोकळा रेडी झालेला आहे. याला तुम्ही इडली ढोकळा म्हणू शकता. बघा ढोकळा असा बाहेर काढून घेऊ. बघा दिसायलाही सुंदर आणि स्पंजी घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीत हा ढोकळा रेडी झाला बरं. नक्की या प्रकारे ट्राय करा. तुम्ही ढोकळा कसा बनवता तेही मला सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला दाखवते. बघा स्पंजी आणि मऊ खायलाही सुंदर असा इडली ढोकळा इथे रेडी झाला. या ढोकळ्यावर तडका देण्यासाठी आपण गंज ठेवू. त्यामध्ये तेल टाकू, जिरे, मोहरी आणि साखर टाकू. छान तडतडल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता टाकू. ते चांगले एकजीव झाल्यानंतर हा तडका आपण इडलीवर ॲड करू. तुम्ही इडली सॉससोबत, दह्यासोबत, तुम्हाला आवडते चटणीसोबत खाऊ शकता. मी इथे थोडंसं लिंबू पाणीही ॲड केलं. थोडंसं जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ॲड करायचं. बघा सुंदर असा खायलाही पौष्टिक आणि चवीलाही छान असा घरगुती इडली ढोकळा आवडला का तुम्हाला? नक्की ट्राय करा. माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. नक्की माझ्यासोबत जोडले जा. घ्या खाऊन.